हाय, मी आहे अनुष्का. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी पाहिलं माझ्या नवऱ्याचे ते वाले कष्ट जे मी कधीच पाहत नाही. मी त्यांना नेहमी म्हणते की तुमची शर्ट आज घाण आहे, तुम्ही आज डबा नाही खाल्ला. पण त्यांचं ह्यामागचं कारण जेव्हा मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यांचं ते स्ट्रगल, की बाबा मी माझ्या कामामध्ये इतका गुंतून गेलेला असतो की मला जेवायचा वेळ नाही भेटत, असं नाही होत, तसं नाही होत. आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो. आमच्या घरामध्ये कमावणारा एकमेव माझा नवरा आहे. त्याच्यामुळं आम्ही सगळे जण त्यांच्यावरतीच डिपेंड आहोत. त्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करतात. आत्ता रात्र झाली होती तरीसुद्धा आम्ही एक लाईटीचं फिटिंगचं काम होतं ते केलं आणि घरी आलो. ते जेवले, थोडंसंच भात खाल्ला म्हणून मी त्यांना माझ्या हाताने भरवत होते. ते नको म्हणत होते, बास झालं, मला नाही जेवायचं, मला नाही भूक. तरी पण जबरदस्तीने मी त्यांना खूप सारा भात वगैरे भरवला, की बाबा तुम्ही एवढं काम करता, तुम्ही जेवत नाही नीट, आजारी पडता. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी खात राहावं, त्यांच्या लाईफमध्ये खूप सारं हे करावं. मी सकाळी लवकर उठले होते 6 वाजता आणि तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. 6:13 झाले होते त्यावेळेस मी उठले होते. पटकनी भांडी घेतली घासून. खूप म्हणजे रात्री आम्हाला यायला उशीर झाला, त्याच्यामुळं मी सकाळी भांडी वगैरे घासली. पाणी वगैरे तापवण्यासाठी मी चूल वगैरे पेटवली. चुलीला जाळ कमी झाला होता त्याच्यामुळं जाळ वगैरे घातला. इथे मी मांजरासाठी एक साईडला दूध ठेवलं आहे, एक साईडला सासऱ्यांसाठी चहा ठेवला आहे. ती दूध तापतंय त्यामुळं ती माझ्याकडं बघून ओरडती आहे की मला दूध दे, मला दूध दे. 6:41 झाले होते. मी सर्व कामं आवरून घेतली आणि तोपर्यंत उजेड देखील झाला होता. इकडं खूप लवकर म्हणजे सकाळी उठलं तरीसुद्धा अंधारच असतो आणि मी माझं आवरून घेतलं. देवपूजा केली, तुळशीला हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावली. आज मी उंबरठा पूजन केलं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.